नमस्कार. बार्शी संचारच्या काव्य वाचनमध्ये मिळून साऱ्या जणी ग्रुपच्या वतीनं आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण काव्य वाचन घेत असतो, वेगवेगळ्या विषयावरचं आपलं काव्य वाचन असतं. आपण आतापर्यंत बहिणाबाईंवर कविता ऐकल्या, बहिणाबाईंच्या कविता ऐकलेल्या आहेत, नारायण सुर्वेंच्या कविता ऐकलेल्या आहेत, खूप निसर्गावरच्या कविता आपण आता ऐकणार आहोत आणि अशा वेगवेगळ्या विषयावरच्या कविता आपण ऐकत असतो आणि आपण आम्हाला भरभरून प्रतिसाद देता, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आता आपण आपल्या काव्य वाचनाला सुरुवात करूयात. सुरुवातीला कविता सादर करेल अरुणा. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी, पक्षिणी सुस्वरे आळवीती, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी, सुस्वरे येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुण दोष अंगाये, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी. वा, खूप छान. मस्त भूपाळीने आपल्या या काव्य वाचनाची सुरुवात झालेली आहे. यानंतर आपली कविता सादर करतील माधवी. नमस्कार. माझ्या कवितेचं नाव आहे निसर्ग. माझं सौंदर्य कधी पाहिलंच नसेल, माझा अनुभव कधी घेतलाच नसेल. माझ्या कुशीत कधी येऊन पहा, कधी मलाही तुम्ही जवळून पहा. डोंगराची वस्ती माझ्यात आहे, झाडे वेलींची गर्दी माझ्यात आहे. नद्या नाले ओढे धुंदती हवा, कधी माझ्या अंगणात येऊन पहा. रिमझिम पावसात भिजून जा, कधी गडद धुक्यात न्हाऊन जा. लांब पारंब्यावर झुलत राहा, कधी झऱ्यातून चालून पहा. सुंदरता अजूनही माझ्यात आहे, बस तुमच्या मदतीची साथ पाहे. आजही दिन तीच गार हवा, किमान एकतरी झाड लावून पहा, किमान एकतरी झाड लावून पहा. असं झाडांचा महिमा, निसर्गामध्ये झाडाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. त्या कविता आपण ऐकतो आहोत. यानंतर कविता सादर करतील तृप्ती. नमस्कार. माझ्या कवितेचं नाव आहे निसर्ग राजा. नभातून अवतरली सूर्याची पहाट, जागोजागी हिरवळच हिरवळ बहरला सृष्टीचा थाट. सोबत घेऊन किरणाची आरास, सोबत घेऊन किरणाची आरास, रंगी बेरंगी फुलातून सुगंध सुवास. खळखळणाऱ्या झऱ्यातून भासे पैंजणाचा नाद, खळखळ झऱ्यातून भासे पैंजणाचा नाद. पक्षी किलबिल करून देती त्याला साथ. गवताच्या पात्यावर भिजलेले ते तुरे मखमली, गवताच्या पात्यावर भिजलेले ते तुरे मखमली. सृष्टीचे ते रंग छेडण्या फुलपाखरे उडती इवली इवली. उंच उंच उभी राहिली नारळाची झाडे, उंच उंच उभी राहिली नारळाची झाडे. हिरव्या राणी पसरली प्राजक्ताचे सडे. चंद्र जरासा लोपतो क्षितिजाच्या पल्याड, चंद्र जरासा लोपतो क्षितिजाच्या पल्याड. वर्षानुवर्ष बदलत असे निसर्गाचे घड्याळ, निसर्गाचे घड्याळ. खूप छान तृप्ती, मस्त. यानंतर कविता सादर करतील ममता, ज्या आपल्या मैत्रिणीच्या ग्रुपमध्ये आलेल्या आहेत. त्यांचं स्वागत आहे आणि आपण कविता सादर करा. त्यांची कविता आपण ऐकूया. नमस्कार. माझ्या कवितेचं नाव आहे बाभळ. वैशाखातही बाभळ हिरवळ सांभाळते, वैशाखातही बाभळ हिरवळ सांभाळते. गर्द हिरव्या शालूचा साज नाजूक नेसते, सोनं पिवळ्या रंगांच्या चांदण्यांनी उजळते. सडा सोनेरी फुलांचा रानामध्ये शिंपडते. मोर पीस फिरवून तिला कोणी स्पर्श केला, शहारून बाभळीच्या अंगभर काटा आला, शहारून बाभळीच्या अंगभर काटा आला.
बाभळीच्या फांदीवर वारा नशेत झुलतो, काटा काटा बाभळीच्या गीत व्यथांचे रचतो. चंद्रवयात आलेल्या काटा एक एक शोधतो आणि चंदेरी रेघोट्या त्याच्यावरती ओढतो. जरी तुळशीसारखे नाही लाभले अंगण, जरी तुळशीसारखे नाही लाभले अंगण, गार सावली करते वाट सरूंचे औक्षण. कमनीय बांध्यासह उभी एकटी रानात, कमनीय बांध्यासह उभी एकटी रानात, जणू शील जपण्याचे तिच्या औदार्य काट्यात. खोडावरचे थरांचा वाटे पाहून पापुद्रा, खोडावरचे थरांचा वाटे पाहून पापुद्रा, उमटली तिच्यावर निसर्गाची राजमुद्रा, उमटली तिच्यावर निसर्गाची राजमुद्रा. काळजात मी अशीच एक जपली बाभळ, काळजात मी अशीच एक जपली बाभळ, मला वादळातही ती देते जगण्याचे बळ, मला वादळातही ती देते जगण्याचे बळ. छान अर्थपूर्ण कविता सादर केली. धन्यवाद. एकापेक्षा एक सरस कविता आपण ऐकलेल्या आहेत. त्या निसर्गाचं वर्णन आपण काय ते करावं, त्याचेच आपण सगळे लेकरं आहोत आणि तोच आपल्याला जगवतो. असा हा आपला अन्नदाता, वायुदाता, प्रकाशदाता सगळा काही निसर्ग आहे आणि निसर्गाच्या या अवीट गोडीचा आनंद घ्यावा तेवढा कमीच आहे. त्यामुळं आपण ही आता कविता ऐकूयात. नादो महानोरांची ही कविता आहे. नादो महानोरांचं वैशिष्ट्यच हे आहे की सगळ्यांनी आता कविता सादर केली की निसर्गातून ज्या ज्या गोष्टी मिळतात, झाड उगवलेलं असतं आणि प्रकाश, हवा, बळ, शक्ती आणि वर्णन सगळं काही कवितेतून आपण ऐकलेलं आहे. आणि नादो महानोर म्हणतात की या नभाने या भुईला दान द्यावे, म्हणजे जे काही भुईमधून अंकुर उमटतं त्याचं वर्णन त्यांनी चांगल्या आणि मोजक्या शब्दामध्ये नेहमीच कवितेतून रेखाटलेलं आहे. पद्मश्रीने विभूषित असलेले नादो महानोर नुकतंच आपल्यातून ते अनंतात विलीन झालेले आहेत, परंतु ते स्मृतिरूपाने आपल्यामध्ये आहेत आणि त्यांना रानकवी म्हणूनही संबोधलं जातं. अशा रानकवींना आपण या निमित्तानं मानवंदना देऊ आणि त्यांची कविता ऐकूयात. कवितेचं शीर्षक आहे या नभाने या भुईला दान द्यावे. या नभाने या भुईला दान द्यावे आणि ह्या मातीतून चैतन्य गावे. कोणती पुण्ये अशी येती फळ्याला, जोंधळ्याला चांदणे लखडून जावे. पाहता ऋतुगंध कांती सांडलेली, पाखरांशी खेळ मी मांडून गावे. गुंतलेले प्राण ह्या रानात माझे, फाटकी ही झोपडी काळीज माझे. मी असा आनंदोनी बेहोश होता, शब्दगंध तू मला बाहूत घ्यावे. या नभाने या भुईला दान द्यावे आणि ह्या मातीतून चैतन्य गावे, आणि ह्या मातीतून चैतन्य गावे. अशा या अर्थपूर्ण आणि सुंदर कविता आम्ही आपल्या पुढे सादर केल्या. तर आपल्याला कशा वाटल्या त्या नक्कीच कळवा. आणि जे आपण बालकवी संमेलन घेणार आहोत, आपल्या या काव्य वाचनाच्या वर्धापन दिनानिमित्त आपण बालकवी संमेलनाचं आयोजन केलेलं आहे. तर त्याची सगळी माहिती आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की देणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.